रात्र झाली होती। घड्याळात 12 वाजत आले होते। सडसडीत थंडी, धुक्याचं आवरण आणि गूढ शांतता वातावरणात दरवळत होती। अर्जुन, एक पत्रकार, पुण्याहून नाशिकला जात होता। त्याचं काम रात्रीचं होतं आणि तो अशा धोकादायक घाटातून रात्रभर प्रवास करायला सरावलेला नव्हता। पण त्या दिवशी काहीतरी वेगळं होतं। कसारा घाट ओलांडताना वाटेत फारशी वाहतूक नव्हती। त्याच्या कारच्या रेडिओवर एक जुनं गाणं वाजत होतं आणि ते गाणं ऐकत असताना त्याने लक्षात घेतलं की समोर धुकं जास्तच घनदाट झालं होतं। गाडीचा वेग कमी केला आणि अचानक समोर एखादी आकृती दिसली। ती एक म्हातारी बाई होती, पांढऱ्या साडीमध्ये, केस विस्कटलेले आणि डोळे थेट त्याच्याकडे रोखलेले। तो गडबडीत ब्रेक दाबतो आणि गाडी थांबते। ती बाई गाडीच्या खिडकीशी येते आणि धीम्या पण खोल आवाजात म्हणते, "मुला, थोडं पुढे सोडशील का? माझं गाव घाटाच्या पार आहे." अर्जुन विचारात पडतो। एकटाच प्रवास, घाटात कुणीच नाही आणि ही बाई आली कुठून? पण तो तिच्या वयाकडे पाहून गाडीचा दरवाजा उघडतो। ती मागच्या सीटवर बसते। गाडी आता चालू होते। ती बाई काहीच बोलत नाही। अर्जुनही गप्प राहतो। त्याचं लक्ष समोरच्या रस्त्यावर असतं, पण त्याला मात्र तिचं अस्तित्व जाणवत राहतं। एक विचित्र थंडी आता गाडीत दरवळू लागली आणि हळूहळू गाडीचा रेडिओ आपोआपच बंद होतो। "तुझं नाव काय रे?" ती विचारते। "अर्जुन," तो उत्तरतो। "अर्जुन, छान नाव आहे, पण फार दिवस नाही राहिलं तुझ्याकडे, नाही का?" तो हसून म्हणतो। "काय म्हणता हो?" ती काहीच बोलत नाही आणि सहजच त्याचं लक्ष आरशाकडे जातं। आरशात त्याने तिचं प्रतिबिंब पाहिलं आणि त्याचा श्वास अडखळला। आरशात ती दिसतच नव्हती। अचानक गाडी थांबते। समोर एक जुनं फाटलेलं फलक असतं, "भांडवडे." तेवढ्यात ती घोगऱ्या आवाजात म्हणते, "इथेच थांबव." अर्जुन म्हणतो, "पण इथं तर काहीच नाही, गाव कुठे आहे?" "तुला दिसेल, पण लक्ष दे, हा घाट, हे जंगल, हे लोक, हे तुझं नाही." ती बाई गाडीतून उतरते आणि धोक्यात नाहीशी होते। आता अर्जुनची बोबडी वळते। अर्जुन काही वेळ बसून राहतो आणि मग गाडी सुरू करतो, पण ती हलत नाही। इंजिन जणू बंद झाल्यासारखं वाटतं। तो बाहेर उतरतो। आता वातावरणात प्रचंड थंडी वाढलेली असते। पूर्ण चांदणं लपलेलं। एक कुत्र्याचा आवाज, झाडीत हालचाल। तो हळूहळू पुढे सरकतो आणि समोर येतो एक गाव, पण ते गाव जिवंत नव्हतं। सर्व घरे ओबडधोबड, दरवाजे उघडे, पण कुठेच एकही माणूस नाही। गावात एका झोपडीत उजेड दिसतो। कोणी आहे का हे बघण्यासाठी अर्जुन तिथे जातो। झोपडीत एक वयस्कर गृहस्थ बसलेले, एक मोठं पुस्तक समोर। धुपाचं धूर सर्वत्र दरवळत असतं। तेवढ्यात ते म्हणाले, "तू उशीर केलास." "माफ करा, पण तुम्ही कोण? इथं कुणी राहतं का?" "हे गाव आता फक्त आठवणीत आहे, पण काही आत्मे अजून इथंच अडकलेले आहेत आणि तू त्यांच्याकडे चाललास." अर्जुन गोंधळतो। घराच्या बाहेर आरडाओरडा ऐकू येतो। एका बाईचा आवाज, तीच पांढरी साडी, तोच चेहरा, पण यावेळी तिचे डोळे लाल भडक, चेहरा रक्तबंबाळ। ती दरवाजापाशी येते आणि आरडाओरडा करते, "तू परत यायचं नाही म्हटलं होतं, का आलास? का?" मागे वळून पाहतो तर झोपडीतील म्हातारा गायब। धूप संपलेला। त्याला आता कळून चुकतं, तो आता नक्कीच एका भयंकर संकटात सापडला आहे। अर्जुन धावतच गावाबाहेर निघतो। मागून ती आकृती त्याच्या मागे धावत येते। जंगलात गोंधळ, घाटाच्या दिशेने तो पळू लागतो। आता हळूहळू धोकं अजूनच गडद झालं होतं। आवाजही वाढतात। बाळांच्या किंकाळ्या, लयलुटी
अघोरी मंत्र आणि कशात तरी पाय अडखळून तो खाली कोसळतो आणि त्याच्या डोळ्यासमोर अंधार पसरतो. तो डोळे उघडतो. सकाळ झाली आहे. तो घाटाच्या कडेला झाडाच्या खाली पडलेला. गाडी काही दूरवर उभी. एक स्थानिक पोलीस समोर उभा होता. साहेब, ही घाटातील जागा फार वाईट आहे. तुम्ही कुठं गेला होता? अर्जुन काहीच सांगू शकत नाही. तो फक्त गप्प राहतो. पोलीस त्याला कारपर्यंत पोहोचवतो. लगोलग तो तिथून निघून जातो. पण गाडीमध्ये काहीतरी ठेवलेलं असतं. एक जुनं पोतडं आणि त्यामध्ये एक फोटो. तो फोटो उघडतो आणि त्याला तीव्र झटका बसतो. तो फोटो त्याच बाईचा होता जी त्याला रात्री घाटात दिसली होती. पण फोटोच्या मागे लिहिलेलं, गाव जळालं, आत्मा मात्र जिवंत राहिला. थोड्याच वेळात अर्जुन नाशिकला पोहोचतो. ऑफिसमध्ये जातो आणि घडलेला सर्व प्रसंग तो इतरांना सांगतो. पण कुणीही त्यावर विश्वास ठेवत नाही. मग तो स्वतः संशोधन सुरू करतो. भांडवडे या नावाचं गाव कसारा घाटात 1973 मध्ये एका अघोरी उत्सवात जळून गेलं होतं. आत्महत्येचा अघोरी यज्ञ केला होता. लोक म्हणतात त्या रात्रीची झळ अजून संपलेली नाही. ती बाई अजून वाट पाहते. गाडी थांबेल आणि कोणीतरी तिला गावापर्यंत पोहोचवेल. अर्जुन अजूनही अधूनमधून झोपेत बडबडतो, इथं थांबव, घाटाच्या पार सोड. त्याच्या घरच्यांनी अनेक महाराजांना दाखवून बघितलं, पण यातून काय त्याची सुटका होईना. काळाच्या ओघात नक्कीच त्याला बरं वाटेल या आशेवर आता त्यांनीही प्रयत्न थांबवलेत. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेजारीच येणाऱ्या बेल आयकॉनलाही दाबा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.